श्रोतेहो, आकाशवाणी नागपूर निर्मित अमृत कलश या कार्यक्रमात आपण आज ज्येष्ठांचा आदर्श जीवन उत्कर्ष या विषयावर सुप्रसिद्ध कवी, लेखक तथा विविध पुरस्कार प्राप्त डॉक्टर बळवंत भोयर यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, अमृत कलश कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना आशिष सातपुतेंचा सस्नेह नमस्कार. श्रोतेहो, आपले ज्येष्ठ नागरिक हे अधिक शहाणपण, अनुभव, कृतज्ञता आणि प्रेमाचे प्रतीकच असतात. त्यांच्या विपुल ज्ञानाने आणि अनुभवाने ते केवळ आपलं कुटुंब सावरत नाहीत, तर समाजातील प्रत्येकाला सदैव प्रेरित करीत असतात. आज आपल्या समोर असेच एक महान व्यक्तिमत्व, ज्येष्ठ नागरिक उपस्थित आहेत आणि ते आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. तर त्यांच्याशी आपण संवाद साधून त्यांच्या पूर्ण जीवनाबद्दलची माहिती अमृत कलश या कार्यक्रमात जाणून घेऊया. आणि आजचा विषय असा राहील, ज्येष्ठांचा आदर्श जीवन उत्कर्ष या शीर्षकावर आपण त्यांची मुलाखत ऐकूया. तर डॉक्टर बळवंत सर, तुमचे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार. धन्यवाद सर. श्रोतेहो, तुम्हाला सांगू इच्छितो की डॉक्टर बळवंत भोयर हे सुप्रसिद्ध कवी, लेखक आणि नाणे संग्रहक सुद्धा आहेत बरं का. तसेच त्यांना विविध पुरस्कार प्राप्त सुद्धा आहेत. तेव्हा डॉक्टर भोयर साहेब, आपण आपल्याविषयी आरंभीच्या काळात म्हणजे आपल्या बालपणापासून आपली जडणघडण कशी झाली याबद्दलची माहिती आमच्या श्रोत्यांना कथित करा. मित्रांनो, खरं म्हणजे जीवन हे संघर्षमय असतंच, पण त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने सुलभरित्या कसं करता येईल हे आपल्या हातामध्ये असतं. हे तुम्हाला कल्पना आहेच या गोष्टींची. माझं जीवन हे, माझे वडील प्रेस कामगार होते, माझी आई घरकाम करायची. आम्ही खरं म्हणजे आमच्याकडे शेती आहे आणि गावाला ती शेती असं, आणि गावाकडून आम्ही पुन्हा शहराकडे आलो होतो. तेव्हा माझी म्हणजे पहिला वर्ग जो होता माझा, राष्ट्रीय कामगार प्राथमिक शाळा, ही एका आमच्या घराच्या बाजूला जी शाळा होती त्या शाळेमध्ये 4थी पर्यंत माझं शिक्षण झालं. आणि त्यानंतर मी नवविक विद्यालय महाल नागपूर येथे एका चांगल्या शाळेमध्ये माझा प्रवेश झाला. तेव्हा 5व्या वर्ग ते 10वी पर्यंत मी त्या शाळेमध्ये शिकलो आणि चांगल्या गुणांनी मी पास झालो. सलग मी बरेच वर्ष म्हणजे साधारणतः 11वी 12वी आणि त्यानंतरचा काळ जो होता, फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि फायनल मी करत गेलो. आणि नंतरच्या सेकंड इयरच्या असतानाच मला मी असं स्पर्धा परीक्षेला बसायचो आणि मी परीक्षेत पास झालो आणि मी नोकरीला लागलो. पण ती नोकरी कालांतराने मला असं वाटत होती की या नोकरीमध्ये माझं आयुष्य किती वर्ष असेल. आणि तेव्हा अकाउंटंट म्हणून मी काम केलं. माझा कॉमर्स विषय होता आणि नोकरी आणि मग एमकॉम मी पूर्ण केलं. आणि त्याच काळामध्ये युनिव्हर्सिटीचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून, UR म्हणून मी निवडून सुद्धा आलो होतो. NCC मध्ये मला प्रावीण्य मिळालं. अशा प्रकारचं माझं महाविद्यालयीन जीवन पूर्ण झालं. मला मास कम्युनिकेशन किंवा लोकप्रशासन, आर्कोलॉजी असे विविध विषय मी करत गेलो. आणि त्यानंतर मला शिक्षणाचा ध्यास मिळाला, अभ्यास माझा व्हायचा पूर्णपणे. आणि कालांतराने मी प्राध्यापकीय पेशामध्ये आलो. तर सांगताना मला वाटतं की आपण कुठलीही गोष्ट अशक्यच नाहीये, ते आपल्या हातात असते. अशक्य ते शक्य असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आपल्याला शक्य करता येणं असतं. आणि त्यामुळे प्रयत्नांती परमेश्वर म्हणून मी प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करत गेलो. मला यश मिळत गेलं. तो आज मी ज्या शिखरावर आहे, तो शिखर म्हणजे त्या क्षणांचं मी जो वेळेचा मी जो फायदा घेतलेला आहे, त्या वेळेचा मला मिळालेला आनंद आज मला मिळेल. फारच छान. तुमच्या लहानपणापासून ते पूर्ण तुमचं शिक्षण आणि PhD होईपर्यंत तुम्ही एक अतिउच्च शिक्षण तुम्ही प्राप्त केलेलं आहे. बरं, तुमच्या घरच्यांविषयी थोडी माहिती विचारतो. आपल्या वडिलांचं आणि आईंचं काय नाव होतं? मला सांगता आनंदी होतो आणि दुःखी होतो. माझे वडील आता हयात नाहीये, पण माझे वडील हे प्रेस कामगार होते. म्हणजे तेव्हाच मला वाटतं ते कंपोजिशन, आज आपल्याला इलेक्ट्रॉनिक सगळं सुरू झालेलं आहे, कंपोजिशन करतो आपण, तेव्हा खिळे जुळायचं काम ते करायचे. आई म्हणजे गृहिणी होती आणि आईने सुद्धा आम्हाला शेतावर, आम्ही शेतकरी कुटुंबातली सगळी मंडळी, सगळी भाऊ एकत्र राहून आम्ही गुणा गोविंदाने राहिलो. आईवडिलांचा असलेला जो काही ठेवा जो आहे, संचित आहे, ते संचित आमच्या समोर आहे. त्यामुळे त्यांची प्रेरणा मला मिळत असते. अर्थातच, कारण आईवडील हे आपल्या आयुष्यात एकदाच मिळतात आणि आईवडिलांना आपण त्यांच्या मार्फत आपलं जीवन आपण सार्थक करीत असतो. बरं, आपल्याला भाऊ बहीण वगैरे किती आहेत? मला माझे खरं म्हणजे एक मोठा भाऊ नाही आहे. म्हणजे मोठा भाऊ मरण पावला आणि छोटा जो होता तोही अपघातामध्ये गेला. आम्ही आता सध्या 2 भाऊ, आम्ही एकूण 4 भाऊ होतो. आमच्यापैकी 2 भाऊ आपण आहोत आणि एक बहीण आहे सगळ्यात मोठी. ती साधारणतः 75 वर्षाची असेल. वडिलांना जाऊन मला असं वाटतं 2008 मध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि आई ही 2011ला तिला संधिवात होऊन ती गेलेली आहे. तर अशा पद्धतीचं आमचं हे अगदी कुटुंब आहे आणि अगदी मस्तपैकी आम्ही सगळ्या कुटुंबामध्ये एकमेकांशी
दुःखाचं असेल सुखाचं शेअर आम्ही करत असतो, आनंदाने जीवन जगत असतो. बरं, एक प्रश्न मला विचारायचं वाटतं की आपला विवाह वगैरे केव्हा झाला? 1988 सुमारास असेल. खरं म्हणजे मला सांगायला हरकत नाही की सुरुवातीला आमच्या मनामध्ये असं काही ठरलं होतं की आंतरजातीय विवाह हे केल्याने अनेक गोष्टींचं सफल होते किंवा जे गोष्टी असेल, तर अशाच वेळेस मला वाटतं की आमचे अनेक लोक माझ्या लग्नासाठी पुढाकार होते आणि मला नोकरी लागल्यानंतर 3 वर्षातच मी लग्नाचा विचार केला. कारण कुटुंबामध्ये आर्थिक स्थिती फारशी नव्हती, पण आर्थिक माझी सुद्धा होती आणि मला सुद्धा अनेक आमची लग्न झाल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टींचा जो काही आनंद मिळतो. परंतु भिलाई इथे आमची राऊत फॅमिली त्यांची होती आणि त्यांच्या ओळखीने राऊतांकडलीच मुलं मला माझ्या आयुष्यात आली आणि छानपैकी आता मला वाटतं 1988 ते आतापर्यंत सुरळीतपणे आमचं जीवन सुरू आहे. मला 2 मुलं आहेत. एक प्रथमेश नावाचा मुलगा आहे, दुसरा वैभव हा नाशिकमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. प्रथमेश सारस्वत बँकेमध्ये मोठ्या पदावर आहे आणि मला 2च मुलं आहेत. अशा प्रकारे छानपैकी आमचं कुटुंब झालं. बरं, आता आपण थोडं तुमच्या कार्याविषयी, ते म्हणजे आपण साहित्याकडे वळलात आणि तुमचं साहित्य लेखनामध्ये पण भरपूर कार्य आहे, कारण तुम्ही पुस्तकं लिहिली आहेत आणि कवी पण आहात. तर साहित्य क्षेत्रामध्ये आपलं लेखनाचं असं कसं काय तुम्हाला सुचलं आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही कसे काय वळलात? म्हणजे मला आता तुम्ही खूप सुंदर प्रश्न विचारला, माझ्या मनासारखा प्रश्न विचार की 1980चा हा सुमारास असेल. मी तेव्हा 9व्या वर्गामध्ये होतो. तेव्हा मला आमच्या शाळेमध्ये लाभे सर होते, गोवा लाभे, गोविंदराव लाभे, नानासाहेब लाभे त्यांना आम्ही म्हणायचो. आणि लाभे सरांनी मला म्हणजे प्रेरणा दिली की तू कविता लिहू शकतो, तुझ्यामध्ये ती जर्म्स आहे, तू करू शकतो सगळं. तर मला वसंत बापटांची किंवा कुसुमाग्रजांची कविता त्या काळामध्ये मला पाठ होती. मी खूप कवितांचा पाठांतर करायचा, अभ्यास करायचा आणि मला सरांनी म्हटलं की तू कविता लिहू शकतो. हे फक्त शब्दच मला फार आवडले. आज माझ्याकडे 4 कविता संग्रह प्रकाशित आहेत. त्यापैकी माझ्या पहिल्या कविता संग्रहाचा 3 भाषेत अनुवाद झालेला आहे. म्हणजे बंगाली अनुवाद, गुजराती अनुवाद आणि पंजाबी भाषेत अनुवाद, आता इंग्रजी अनुवाद होत आहे. तर अशा पद्धतीने माझं काव्यलेखन सुरू झालं. माझ्या कवितांना तेव्हा सिपॅनबरार कॉलेजमध्ये पहिलं बक्षीस मिळालं, विद्यापीठी स्तरावरचं मला बक्षीस मिळालं आणि अनेक संमेलनामध्ये, म्हणजे मला आठवते वयाच्या 20व्या वर्षी चंदुनारा घाट येथे जनसाहित्याचं कवी संमेलन झालं. त्या कवी संमेलनाचा मी अध्यक्ष होतो वयाच्या 20व्या वर्षी. आणि आठवतं की मला 9व्या वर्गात माझी कविता स्फुरण गेले आणि स्फुरण गेल्यानंतर मला त्या कवितेतून मिळालेलं उत्तेजन माझ्या आयुष्यातलं फार मोठं मर्म आहे असं मला वाटतं. फारच छान. तुम्ही अगदी तुमच्या तारुण्य वयापासूनच तुम्ही लेखनाला सुरुवात केली, एक कवित्व तुम्हाला प्राप्त झालं आणि लेखक म्हणून सुद्धा तुम्ही उदयास आलात. बरं, या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला कुटुंबांकडनं, तुमच्या पत्नीकडनं, मुलांकडनं आणि इतर नातेवाईकांकडनं म्हणजे कसं काय प्रतिसाद तुम्हाला प्राप्त झाला? खरं म्हणजे माझी आई ही खरं म्हणजे निरक्षर होती, म्हणजे शिक्षण नव्हतं, पण तरी सुद्धा तिला कविता, काव्य, गायन, गाणे, गावातली गाणे, लोकगीतं ही सुद्धा त्यांची आवड होती. नंतर लग्न झाल्यानंतर माझ्या बायकोने अनेक कवी संमेलनात ती माझ्यासोबत असायची. बायकोने दिलेला प्रतिसादाचा शब्द, एखादी सत्य आणि संस्कृती नावाची माझी एक कविता आहे. म्हणजे नुकत्या डोक्यावर गवताची ओझे घेऊन मी तुझ्या दाराशी आलो होतो, मला पाहता दार बंद केलेस, आतून कडी घातली सुद्धा. म्हणजे ही मार्मिकता सुद्धा मी मांडली कवितेमध्ये. मला पहिलं बक्षीस मिळालं तेव्हा माझा लहान मुलगा ती दिवसभर घरामध्ये तो बक्षीस घेऊन फिरायचा. पण हा किती मोठा आनंद असतो. वडिलांनी मिळवलेला बक्षीस किंवा पुरस्कार मुलांच्या हातात गेल्यानंतर मुलांना मिळाला आनंद सुद्धा एक किती मोठा आनंद असतो. हृदयाला असेल ते लागून असेल तर मला फार मोठी वाटते, मला अनुभूती फार मोठी वाटते. अर्थातच, कारण घरच्या मंडळींनी सुद्धा दिलेला प्रतिसाद हा आपल्या जीवनामध्ये महत्वाचा ठरतो. बरं, तुमचं शिक्षण तुम्ही घेतलं आहे आणि या शिक्षणामध्ये अनेक पदव्या सुद्धा प्राप्त केल्या आहेत. तर कोणकोणत्या पदव्या तुम्हाला प्राप्त झालेल्या आहेत या संदर्भात आपण असं काय सांगू शकाल? सर, अतिशय मार्मिक असा हा प्रश्न आहे, कारण की अलीकडच्या काळामध्ये शिक्षण म्हटलं की लोकांना अंगावर शहार येतात. मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, मला आठवतं त्या गोष्टीचं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जर ते प्राशन केलं तर गुरगुरल्यासारखं होणार, म्हणजे तुमचं आयुष्य हे कसं तेजोमय होईल, किती बलशाली होईल. विद्यापीठामध्ये मागल्या वर्षी मी मॉरिस कॉलेजमधून MA इन फिलॉसॉफी केली. विद्यापीठाने माझं कौतुक केलं, मला गोल्ड मेडल आहे. आश्चर्य या गोष्टी वाटतं की माझी 16वी डिग्री, आता 17व्या डिग्रीला मी MFA करतो आहे, मास्टर ऑफ फाईन आर्ट करतो आहे. आणि त्यामध्ये सुद्धा मला पहिलं सेमिस्टर माझं झालं. तर मी ज्या घेतलेल्या डिग्र्या आहेत, MCOM, MA मराठी, MA पॉलिटिकल सायन्स, MA इकॉनॉमिक्स, MA आर्कॉलॉजी, MA पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, लोक प्रशासन, MA इन फिलॉसॉफी, MA इन सोशॉलॉजी, DNYS नॅचरोपॅथीचा जो कोर्स आहे तो मी कोर्स पूर्ण केलेला आहे. त्यानंतर
त्यानंतर योगा अँड सायन्स, डिप्लोमा नॅचरोपॅथी आणि योगा अँड सायन्स, मी योग शिक्षकही आहे. या सगळ्या विषयाला धरून महत्वाचं म्हणजे सगळ्यात मला मास कम्युनिकेशन मध्ये मिळालेली माझी पीएचडी मास कम्युनिकेशन 1990 मध्ये मी केली. त्यानंतर मी मॅनेजमेंटच्या डिग्र्या केल्या, MIRPM मास्टर ऑफ इंडस्ट्री रिलेशन पर्सनल मॅनेजमेंट. त्याच्यानंतर MBA केलं मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात इंग्रजी माध्यमातून केलं आणि त्यानंतर अशा डिग्र्या माझ्या वाढत गेल्या. आज मी माझी MFA ही जी डिग्री आहे ही माझी 17व्या क्रमांकाची डिग्री आहे. विद्यार्थ्यांनी प्राध्यापक याला गोष्टीला आपल्याला शिकायला मिळेल, मला निश्चितपणे आनंद होतो हे सांगताना. अतिशय छान. कारण तुमच्या पूर्ण आयुष्यात तुम्ही शिक्षणाला महत्व दिलेलं आहे आणि शिक्षणासोबत तुम्ही एवढ्या काही डिग्र्या प्राप्त केलेल्या आहेत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पण कित्येक डिग्र्या त्यांनी प्राप्त केल्यात आणि तेच गुण तुमच्यामध्ये पण तुम्ही सामावून घेतले आहेत. ही फार वाखण्याजोगी गोष्ट आहे. तर पुढचा प्रश्न डॉक्टर साहेब तुम्हाला असं विचारायचं वाटतो की आपण पत्रकारिता पण केलेली आहे, त्याबद्दलचा असा काही अनुभव तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगू शकाल? त्या काळामध्ये मला आठवते की डॉक्टर श्रीकांत जिचकार हे नाकू पत्रिका हे सगळ्यांना अगदी लोकप्रिय झालेलं वृत्तपत्र होतं. 1989चा कालखंड असेल तेव्हा 1989 ते 94 या कालखंडामध्ये नाकू पत्रिकेमध्ये जी पुरवणी असायची, सप्तक नावाची पुरवणी होती, त्या सप्तक सहाय्यक संपादक होतो आणि सुरिका जिचकार माझ्या संपादिका होत्या. तर वांगमुखी नावाचा मी सदर चालवायचो आणि महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत साहित्यिकांच्या मुलाखती घेण्याचा योग त्यामुळेच मला मिळाला. तेव्हा अनिल महात्मे हे संपादक होते आणि प्रबंध संपादक डॉक्टर श्रीकांत जिचकार होते. त्यांनी माझ्याकडे जबाबदारी सोपवली. महाराष्ट्रातल्या अनेक साहित्यिकांच्या मुलाखती घेतल्या. मला सांगता अतिशय आनंद होतो. 120 साहित्यिकांच्या मुलाखतीचा खंड ग्रंथाली प्रकाशन मुंबईतर्फे आता प्रकाशित होत आहे. कुसुमाग्रज ते रवींद्र शोभणे या साहित्यिकांना, या ज्या ज्येष्ठ साहित्यिकांपर्यंत या सगळ्या अनेकांच्या मुलाखती मी घेतल्या. अनेकांपर्यंत मी पोहोचतो. त्याच्या वामनराव चोरगडेंच्या कथा, त्या कथेच्या साहित्यावर अभ्यास करून मी त्यांची मुलाखत घेतली. अशा अनेक मुलाखती झालेल्या ज्या प्रसंगा सावधानाने तुम्हाला वाचताना आनंद मिळेल, तुम्हाला सांगताना तर मला आनंद मिळतोच, पण ते जी कलाकृती बाहेर येईल त्याचाही आनंद फार मोठा होईल. अतिशय चांगला प्रश्न सर तुम्ही विचारला. तुमचं हे अष्टपैलू आहे आणि अष्टपैलूमध्ये तुमचं पत्रकारिता पण एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून तुम्ही लेखन कार्य केलेलं आहे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि जनहितासाठी सुद्धा पत्रकारिता ही महत्वाची ठरते. बरं, आपण कथित केलं होतं की तुम्ही एक संग्राहक म्हणून पण कार्य केलेलं आहे. आपल्या जीवनात आपण काहीतरी छंद जोपासत असतो. तो छंद आपला एक विरंगुळा म्हणून आपण काय म्हणू, पुष्कळ लोकांना पोस्टाची तिकीट, कुणाला लेखनाचा छंद, कुणाला काही नाणी संग्रहाचा छंद, कुणाला काही पेपरची कातरणं वगैरे वगैरे करण्याचा छंद असतो. तर आपल्याला असा काय छंद आहे? ज्येष्ठांनो आणि इतर जे काही आमची श्रोते मंडळी आहेत त्यांना अतिशय हा विषय आता सरांनी मला विचार, अतिशय चांगला विषय आहे. खरं म्हणजे या वयातही छंद जोपासले पाहिजेत आणि या विषयामध्ये छंद जोपासताना मला मिळालेला जो काही छंदातून मिळालेला आनंद असं म्हटलेला आहे. त्यावेळी माझा रूपकिशोर कनुजिया नावाचे आमचे नाणी संग्रहक आहे, त्यांनी मला सांगितलं की सर आप भी कर सकते हो. अलीकडेच आलेला माझा 6 वर्ष झाली मला, पण माझ्याकडे 214 देशांची नाणी आणि करन्सी आहे. त्यानंतर त्या विषयावर सुद्धा अनेक माध्यमांमध्ये माझ्या मुलाखती झाल्या. त्यामध्ये सगळ्यात लहान नोट म्हणजे हाँगकाँग देशाचा तो फार छोटा नोट आहे आणि सगळ्यात मोठा दोष युगोस्लोवाकिया देशाचा आहे. A to Z पर्यंतचे म्हणजे A पासूनची Z पर्यंतची जे जे डबल तिबल 3-4 वेळा आलेले देश असतील त्या देशांची सगळी नाणी माझ्याकडे आहे. माझं स्वतंत्रपणे शोध संकलनाचं हाऊस आहे, घरीच आहे. वेगळी रूम, स्वतंत्र रूम मी केलेली आहे. त्याच्यामध्ये मला स्टोनचं सुद्धा आकर्षण आहे. 14 नदींची माती मी जमा केलेली आहे. माती असेल, पाणी असेल, खडक असेल, अशा सगळ्यांचा मी संग्रह केलेला आहे. वेळाहून काम करण्यात आनंद असतो. जीवनामध्ये वेळच झालं पाहिजे, वेळेचं बंधन पाळून खरं म्हणजे झालं पाहिजे, याचा आनंद फार वेगळा असतो संग्रहण करतानाचा. फारच छान. एक छंद म्हणून तुम्ही एक नाणी जोपासली आहे. बरं, एक छोटासा प्रश्न मला विचारायचा वाटतो, तुम्ही हा छंद केव्हापासून जोपासला? सर, तुमच्याकडे एवढ्या देशांची नाणी तुम्ही जमा केली असं सांगितलं, तर हा छंद तुमच्या वयाच्या कोणत्या वर्षापासून? मी सर अलीकडे जमा केलेला आहे. खरं म्हणजे 2019 पासून मी ही सुरुवात केली. मी प्रदर्शनाला गेलो होतो, अनेक प्रदर्शन पाहिल्यावर मला वाटतं की कितना कलेक्शन हो सकता है यहाँ पर. त्याच तारखेपासून मी कलेक्शन सुरुवात केली. आज माझ्याकडे एवढं काही आहे, लोक माझ्याकडे येतात की सर कहाँ से मिळला. मी काही देशाचा प्रवास सुद्धा केलेला आहे सर, त्यामुळे तिथून मला काही मिळालेली नाणी आहेत, मिळालेली करन्सी आहे आणि ती करन्सी एवढी माझ्याकडे अप टू डेट आहेत म्हणजे त्याला अगदी स्वच्छ म्हणता येईल, टाईट म्हणता येईल, अगदी स्टँडर्ड म्हणता येईल, अशा पद्धतीने आहे. चोरामाळ झालेली कुठली प्रकारची नाणी माझ्याकडे म्हणजे नोटा नाही आहेत, रुपये नाही आहेत, पण स्वच्छ, आणि त्याच्यावर लोक येतात माझ्याकडे सगळं पाहायला.
फारच छान. डॉक्टर साहेब, तुम्ही एक कवी पण आहात, तर एखादी कविता म्हणा तुमच्या लेखनातून लिहिलेली, आमच्या ज्येष्ठ नागरिकांना असो की आमच्या श्रोत्यांना असो, अगदी संक्षिप्त कविता आपण ऐकू शकाल का? फार सुंदर कविता आहे ती. आपण सगळे लोक सर, आपण महात्मा गांधींनी एकदा म्हटलं होतं की शहरातून खेड्याकडे चला, म्हणजे खेड्याकडे जाण्याचा जो आनंद असतो, खरं म्हणजे खेड्यातूनच आपल्याला खूप काही निर्मिती मिळते. आपण सगळेजण जडणघडण ही खेड्यातलीच असते. तर मला असं वाटतं त्यावर आधारित एक कविता आहे. वादळ नावाची कविता आहे. वादळाच्या लेकराला कधी विसावा मिळावा, पात्या पात्यात वर्तुळ भुकेला जोगावा, आभाळाच्या मध्ये चेतनेचा बिंदू कर्मबिंदू जोपासावा. म्हणजे असं म्हणतं की काहीतरी आपण ते जोपासलं गेलं पाहिजे. सूर्य जिथे मावळतो तेथून अंधार जन्म घेणार असतो, आणि म्हणून माझ्या घराचं छप्पर सूर्यमुखी बांधलंय. सूर्य जिथे मावळतो तेथूनच अंधार जन्म घेणार असतो, आणि म्हणून माझ्या घराचं छप्पर सूर्यमुखी बांधलंय. अंधार आलास तर तो पाठीवर झेलता यावा, आणि जमलंच तर डोळ्यातून सूर्य प्रसवावा, डोळ्यातून सूर्य प्रसवावा. वा वा, तुमचं लेखन कार्य आणि तुमची कविता ही प्रबोधनात्मक आहे आणि आमच्या श्रोत्यांना नक्कीच आवडेल. बरं, जाता जाता एक प्रश्न आहे की तुम्हाला तुमच्या आवडीचं गीत पण आमच्या श्रोत्यांना ऐकू शकाल? खरं म्हणजे अनेक गीतकार चित्रपट भूमीमध्ये झालेले चित्रपट क्षेत्रामध्ये आहेत, पण माझा आवडता गीतकार जो आहे त्याने 3,500 गाणी लिहिलेली आहेत. महाराष्ट्र भूषण असलेले जगदीश खेबुडकर यांचं गीत सर्वांनाच माहिती आहे. त्या गीतांचं त्यातून मिळालेली प्रेरणा सुद्धा फार महत्वाची आहे. मला आठवते की सूर्यकांत आणि जयश्री गडकरांचं दोघंही कलावंत आहे त्यामध्ये, आणि त्यांनी लोहाराचा जो भाता असतो त्यातून त्यांनी केलेलं कष्टाचं जे प्रतीक आहे ते प्रतीक त्यामध्ये गीतामध्ये उमटलेलं आहे. ऐरणीच्या देवा तुला ठिंगे ठिंगे वाहू दे, आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे. या गीतानंतर डॉक्टर साहेब, एक शेवटचा प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न असा असतो की आपण एक ज्येष्ठ नागरिक आहात, आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जाता जाता तुम्ही असा काय संदेश देणार? खरं म्हणजे ज्येष्ठ झालेले आमचे सगळे अशी मित्र आहेत की जे अनेकांच्या अनुभवाने फार मोठे झालेले आहेत. मी तुमच्यापेक्षा थोडंफार अंदाजाने कमी जास्त होऊ शकतो वयामध्ये, परंतु अनुभूती जास्त मी घेतलेली आहे. मला असं वाटतं की कुठेतरी छंद जोपासा. छंद जोपासल्याने तुम्हाला जीवनाचा एक आनंद मिळेल. भक्ती आपण करतोच, अध्यात्म आपल्या आयुष्यभर असतं, अध्यात्म आनंद मिळतो, समाधान मिळतो, परंतु छंद जोपासल्याने आपलं आयुष्य कसं जातं, सरकण आयुष्य निघून जातं, आणि काहीतरी आपण संचित केलेलं आहे यातून मिळाला जो आनंद असतो तुमच्याकडे एक संग्रही रूपात राहतो, आणि जीवनामध्ये काहीतरी चांगलं काम करून जाण्याचा जो काही परमोच्च असं शिखर आपण गाठायचं असं मला वाटतं. वेळेचं भान राखूनच आपण ते व्यवस्थापन करावं. जीवनाला एक जीवनाचा जो आदर्श जे मूल्य आहे, आदर्श मूल्यांना आपण प्रणाम करीत करीत आपल्या जीवनाचं वेगळेपण दर्शवा, आणि आपणच इतरांची प्रेरणा व्हावी असं मला वाटतं. जीवनाचा छंद जोपासा, छंदातून आनंद प्राप्त होईल असं मला वाटतं. फारच छान. तुमचा हा संदेश सुद्धा आमच्या श्रोत्यांना आणि ज्येष्ठ श्रोत्यांना महत्वाचा ठरेल. तेव्हा श्रोतेहो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण ज्येष्ठांचा आदर्श जीवन उत्कर्ष या विषयावर सुप्रसिद्ध कवी, लेखक तसेच नाणेसंग्राहक, विविध पुरस्कार प्राप्त डॉक्टर बळवंत भोयर यांची मुलाखत ऐकली, आणि ते आज वेळात वेळ काढून आकाशवाणी नागपूर केंद्रात आलेत. भोयर साहेब, तुमचे आकाशवाणी नागपूर तर्फे तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार. धन्यवाद सर. श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आपण ज्येष्ठांचा आदर्श जीवन उत्कर्ष या विषयावर सुप्रसिद्ध कवी, लेखक तथा विविध पुरस्कार प्राप्त डॉक्टर बळवंत भोयर यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते प्रकाश आतराम. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.